आज मराठी सिनेमा चालत नाही अशी तक्रार अनेकदा केली जाते, पण मराठी सिनेमाने चित्रपटसृष्टीला जितकं दिलं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही। मराठी प्रेक्षकांनी कलाकारांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या आतल्या कलेलाच निवडलं। दादा कोंडकेपासून दामू मालवणकर, शरद तळवलकर ते अगदी अशोक सराफ यांच्यापर्यंत अनेक नावं आपल्याला अशी सांगता येतील की ज्यांच्या दिसण्यावर नाही तर त्यांच्या कलेवर महाराष्ट्रानं जीव ओवाळून टाकला। अशोक सराफ यांच्याबद्दल तर काय बोलावं। जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी डबघाईला आली होती तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीनं मराठी सिनेमा तारला। केवळ तारला नाही तर मराठी सिनेमाचा झेंडा अभिमानाने रोवला। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला। अगदी काही दिवसांपूर्वी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि आता 2 दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। अशोक सराफ यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, अनेक चढ त्यांनी पाहिले, अनेक घटना त्यांनी पाहिल्या, अनेक घटनांचे ते साक्षीदार झाले। पण कोल्हापुरात घडलेली एक घटना त्यांच्या आयुष्याशी कायमची चिपकली गेली, जोडली गेली। तर कोल्हापुरात नेमकं काय घडलं होतं, ती नेमकी घटना कोणती होती, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झालेला। गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होते। मामाच्या छत्रछायेखाली त्यांनी नाटकातून रंगभूमीवर आपलं पाऊल टाकलं। ययाती आणि देवयानी या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण करत झाले। संगीत नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या। विजया मेहतांच्या हमीदाबाईची कोठी या नाटकातील त्यांची काहीशी नकारात्मक भूमिका मोठ्या प्रमाणावर गाजली। डार्लिंग डार्लिंग, मनोमिलन, सारखं छातीत दुखतंय, व्हॅक्यूम क्लीनर अशा नाटकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार तसंच राम राम गंगाराम मधल्या या त्यांच्या भूमिका देखील मोठ्या प्रमाणात गाजल्या। म्हणजे काही वेळा असंही बोललं जातं की अशोक सराफ हे प्रतिस्पर्धी व्हायला लागले म्हणून नंतर दादा कोंडकेंनी त्यांना आपल्या चित्रपटात घ्यायचं टाळलं। नंतर अशोक सराफ यांचा यशाचा आलेख वाढत गेला आणि नंतर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपल्या लाडका लक्ष्यासोबत त्यांनी विनोदवीर जोडी म्हणून सर्वदूर ओळख तयार केली। अशी बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, भूताचा भाऊ, आयत्या घरात घरोबा, आत्मविश्वास, नवरा माझा नवसाचा, वजीर, चौकट रजा, कळत न कळत, निशाणी डाव अंगठा अशी कित्येक विनोदी आणि तितक्याच गंभीर चित्रपटांची यादी आपल्या पुढे येते। हम 5, छोटी बडी बातें, डोंट वरी हो जाएगा अशा हिंदी मालिकांमधूनही त्यांनी अभिनयाची छाप सोडली। हे सगळं करत असताना हिंदीतल्या अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांचा प्रभाव आजही जाणवतो। म्हणजे करण अर्जुन, कोयला, गुप्त प्यार किया तो डरना क्या आणि अलीकडेच आलेला अगदी सिंघम देखील या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या। बोलका चेहरा, विशिष्ट शैलीची डायलॉग डिलिव्हरी, विनोदाची परफेक्ट टायमिंग अशा अशोक सराफ यांची सगळ्यात जमेची बाजू होती। अशोक सराफ यांच्या अभिनयाचा आवाका पाहायला मिळणारी भूमिका अजूनही त्यांच्या वाटेला आलेली नाही असं बऱ्याचदा वाटतं। कारण अशोक सराफ हे केवळ विनोदी नट नाही तर अफलातून अमर्याद शक्तीने कसलेला एक हुकमी अभिनेता आहे। हे प्रतिभावान अभिनेत्याला सगळ्या चित्रपटसृष्टी एकच नावाने हाक मारते, ते नाव म्हणजे मामा, अशोक मामा। अशोक सराफ यांच्या नंतर कितीतरी पिढ्या चित्रपटसृष्टी झाल्या, पण प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक कलाकारासाठी अशोक सराफ हे अशोक मामाच होते आणि अजूनही अशोक मामाच आहेत। पण अशोक सराफ हे प्रत्येकाचे मामा कसे झाले याचा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे। ही गोष्ट स्वतः अशोक सराफ यांनी सांगितलेली आहे। म्हणजे झालं असं होतं की अशोक सराफ हे एकदा कोल्हापूरमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होते आणि कोल्हापूरचं कल्चर जर आपल्याला माहिती असेल तर कोल्हापुरात मामा म्हणणं हे मानाचं समजलं जातं। आता जिथे शूटिंग सुरू होतं त्या सेटवर जो कॅमेरामॅन म्हणून काम करत होता तो एक दिवस त्याच्या लहान मुलीला सेटवर घेऊन आला। नंतर बोलता बोलता त्यानं अशोक मामा सराफ यांची मामा अशी ओळख करून दिली। आपल्या मुलीला मामा म्हणायला सांगताना हे कॅमेरामॅन हे अशोक सराफ यांना मामा म्हणायला लागले। मग त्यानंतर सेटवर जे स्पॉट बॉय म्हणून काम करत होते तेही हळूहळू अशोक सराफ यांना मामा म्हणायला लागले। त्यानंतर हळूहळू सगळ्यांच्या तोंडी मामा हे नाव येत गेलं। खरं तर लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं असं अशोक सराफ स्वतः सांगतात। या घटनेनं अशोक सराफ यांना एक वेगळी आपुलकी मिळाली। ती घटना ते कधीही विसरणार नाहीत। खरं तर मराठी चित्रपटसृष्टीची ही खरी खासियत आहे। इथं प्रेम प्रोफेशनलपणाचा उगाच फुगवून दाखवण्यापेक्षा एक भावनिक नातं तयार केलेलं जातं। कलाकारांमध्ये एक भावनिक संबंध निर्माण व्हायला लागतात, एक आपुलकी निर्माण होते। त्यामुळे इथं चित्रपटसृष्टीत असणारी स्पर्धा, द्वेष आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत दिसत नाही। इथे आपुलकी आणि नात्यांमधला भावनिक ओलावा नेहमी आढळतो। कित्येक वर्ष आपलं मनोरंजन करणाऱ्या या अफलातून अभिनेत्याला म्हणजे अशोक मामांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सोबत वाढदिवसाबद्दल अनंत शुभेच्छा। आता अशोक मामांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो त्या चित्रपटाचं नाव कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास खूप खूप धन्यवाद।